नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 क मधून भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून कॉम्रेड तल्हा शाहीन गुलाम शेख यांनी उमेदवारी जाहीर करत निवडणूक रिंगणात दमदार प्रवेश केला आहे। कनिस आणि विळा या पक्षाच्या अधिकृत निवडणूक चिन्हावर ते मतदारांचा कौल मागत असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, सामाजिक न्याय, कामगार व वंचित घटकांचे प्रश्न यावर ठाम भूमिका मांडत कॉम्रेड तल्हा शेख यांनी प्रचाराला वेग दिला आहे। घराघरात जाऊन थेट संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला असून मी नाही तर आपण या भूमिकेतून लोकांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। प्रचारादरम्यान विविध भागांत सभा, भेटीगाठी आणि संवादातून त्यांनी विकासाचा स्पष्ट आराखडा मांडला। पारदर्शक कारभार, लोकाभिमुख निर्णय आणि संविधानिक मूल्यांची जपणूक हीच आपली खरी ताकद असल्याचे ते सांगत आहेत। त्यामुळे प्रभाग क्रमांक 13 क मध्ये त्यांना विविध स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आगामी निवडणुकीत कनिस विळा या चिन्हावर मतदान करून बदलासाठी साथ देण्याचे आवाहन कॉम्रेड तल्हा शाहीन गुलाम शेख यांनी मतदारांना केले आहे। ब्युरो रिपोर्ट चेतन शेजवासह स्टार लोकशक्ती न्यूज, नाशिक। एकंदरीत मी मतदार म्हणून एवढं सांगू इच्छितो की गेल्या अनेक दिवसापासून आपण महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण बघत आहोत। या राजकीय वातावरणामध्ये या पक्षाच्या पक्षात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि पक्षाच्या तिकिटासाठी जी काही रडारड आणि पडापड जी काही झालेली आहे, जे आपल्याला दिसतंय ते म्हणजे सोशल माध्यमातून किंवा मीडियातून जे काही बघितलेलं आहे, तर त्याच्यातून असं दिसतंय की जसं काही यांना फारच समाजाच्या प्रती समाजसेवक म्हणून जो काही कनवळा आहे, उर्मळा आहे, तिथं मातीव असं त्यांनी ते व्यक्त केलेलं आहे। हे सगळं बघताना जर एकंदरीत बघितलं आपण, मग नाशिक शहरातल्या किंवा आपल्या प्रभागातल्या समस्या जे काही आहेत तर त्याच्यात काही फारसं असं काही परिवर्तन झालेलं दिसत नाही। आता नवीन आणि नौका असा उमेदवार जो काही आहे, जो लालबावट्याचा म्हणून सांगितलं जातंय, ते म्हणतात की बा आम्ही कधी पक्ष बदलत नाही आहेत आणि आम्ही कधी भ्रष्टाचारही करीत नाही आहेत, अशा पद्धतीचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते मी त्याचं सोशल मीडियावरती मी हे चेक पण केलं की त्याचं इंस्टाग्राम चेक केला, मी त्याचं फेसबुक चेक केलं, हे जे काही अकाउंट्स आहेत त्याचे सोशल अकाउंट, त्या अकाउंटवर असं दिसतं आहे की तो ॲक्टिव्हिस्ट म्हणून कार्यकर्ता म्हणून खूप चांगलं काम त्याने गेल्या 6 वर्षापासून केलेलं आहे। मग ते विद्यार्थ्यांच्या फी असेल, विद्यार्थ्यांच्या समस्या असतील त्याच्यावर त्यांनी काम केलेलं आहे, युवकांच्या बेरोजगारच्या प्रश्नावरती त्यांनी काम केलेलं आहे। त्याचबरोबर जी काही महापालिकेची विधी भालेकरची शाळा आहे तर ही कशी टिकून राहील याच्यासाठी तो आंदोलनामध्ये सहभागी राहिला आहे, संघर्ष केलेला आहे। त्याचबरोबर आता तपोवनाचं जे काही एवढं मोठं वादळ निर्माण झालेलं जे काही आंदोलन पेटलेलं आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा तो सक्रिय सहभागी आहे। प्रभागातील लोकांना तुम्ही काय सांगू? निश्चितच मी त्यांना आवाहन करेन की एक सुशिक्षित आणि सर्वांना मिळून मिसळून घेणारा आणि एक व्हिजन असलेला एक तरुण उमदा नौजवान ह्या प्रभागामध्ये उमेदवारी करीत आहे। मी निश्चितच मतदारांना माझ्यासह सर्वांना विनंती करेल आणि आवाहन करेल की त्यांनी विळा कणेस या निशाणीवरती त्यांनी बटन दाबून एक स्वतःचा हक्काचा आवाज या महापालिकेमध्ये पाठवावा आणि आपल्या समस्या सोडवण्यासाठी एक बळकट एक उमेदवार आपण ते प्रतिनिधी आपला म्हणून द्यावा अशी मी सर्वांना विनंती करेल। धन्यवाद। माझं नाव प्रभागाबद्दल जे 22 नगरसेवक आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? त्यांनी याच्या अगोदर काय काम केलेलं आपल्या भागात? प्रभाग क्रमांक 13 मधला जो उमेदवार आहे कॉम्रेड तल्हा शाहीन गेल्या 9 वर्षापासून चळवळीत काम करतोय। कामगार कष्टकऱ्यांसाठी लढतोय तर आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून लढतो आणि बराच लढा, तपोवनाचा लढा असो आणि बीडी भालेकरचा लढा असो, या लढ्यामध्ये लीड घेऊन तल्हाने खूप छान काम केलं। तर मला वाटतं की तल्हाच म्हणून आला पाहिजे आणि
प्रश्नकारांचं नेतृत्व केलं पाहिजे. छान पद्धतीने. अजून आहे? कॉम्रेड तल्हा शाहीन गुलाम शेख, आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 13 क गटातून निवडणूक लढवतोय. मूठभर अतिश्रीमंत लोकांची सत्ता या नाशिक महानगरपालिकेवरती वर्षानुवर्ष राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे स्थानिक जे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न असेल, शौचालयांचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्य असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, हे अजून अनेक वर्ष झाले पण अजूनही ते प्रलंबित आहे. बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरतीच आम्हाला निवडणूक इथे लढवावी लागते, कारण तिच्यापासून पुढे या नगरसेवकांनी नेलंच नाही आहे नाशिकला आणि एकूणच देशाला. म्हणून आमच्याकडे विकासासाठी विजन आहे आणि आम्ही आधी केलेलं काम आहे ज्याची शिदोरी पुढच्या कामासाठी आम्हाला उपयोगात पडणार आहे. आमचं म्हणणं आहे की नाशिक शहरातील आणि विशेषतः आमच्या प्रभाग क्रमांक 13 मधील सगळ्या ज्या मनपा शाळा आहेत त्या आम्ही सुरू करू, जे बंद पडलेले आहेत, आणि या अनुषंगाने शिक्षणावरती होणारा जो खर्च आहे नाशिककरांचा तो आम्ही पूर्णपणे वाचवू. यासोबतच आरोग्य केंद्रे असतील ते पूर्ण व्यवस्थित करू, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट करू. त्यासोबतच शौचालयांची जी अवस्था आहे ती आम्ही सुधरवू. जिथे अजून गरज असेल तिथे अजून शौचालय बांधू आणि व्यवस्थित नियमित त्याची स्वच्छता करण्याचं आम्ही हे करू. इथे प्रभाग क्रमांक 13 मध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा लढा आहे. आमच्याकडे जास्त धन नाही आहे, आम्ही कॉम्रेड आहोत, पण आमच्याकडे माणसं आहेत आणि या माणसांच्या ताकदीवरती आम्ही ही निवडणूक लढवतो आणि आम्ही नक्कीच यशस्वी होणार.